तुम्ही जो तो प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हा व्हिडिओ आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे। तर हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे। कॅपकट तुम्ही ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, आपला जो फोटो असेल तो सिलेक्ट करायचा आणि इथून ॲड करायचा। फोटो ॲड केल्यानंतर खाली रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून 0.6चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करून 2 बटन हा फोटो सेट करायचा आहे परफेक्ट मध्ये। इथून एकदा हा फोटो सेट झाल्यानंतर खाली इथे तुम्हाला ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून इथून तुम्हाला बीट मॉड्यूल सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। आता आपल्या सिम्पली हा जो बीट मॉड्यूल आहे ना त्यावरती क्लिक करायचा आणि खाली थोडं ते स्क्रोल करा। इथून माझ्या एक्स्ट्रा कॉडचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं। इथून सॉन्ग ॲड झाल्यानंतर इथून आपला हा जो फोटो असेल त्यावरती क्लिक करून ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची। त्याच्यानंतर सिम्पली हा जो बीट मॉड्यूल असेल ना त्यामध्ये आपण बीट दिलेलं आहे, तर ह्या बीट आपल्या जेथून चेंज होतील त्यातून फोटो स्पीड करायचा आहे। पहिली बीट आपली इथे चेंज होत आहे, ठीक आहे। तर सिम्पली ह्याच फोटोवरती क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन स्पीडचा आहे त्यावरती क्लिक करा। अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शोच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला स्पीड करत न्यायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला फोटो स्पीड करून घ्या। त्याच्यानंतर हा जो बीट मॉड्यूल असेल त्यावरती क्लिक करायचं आहे, खाली थोडं ते स्क्रोल करा, रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून PNG आपल्याला इथून ॲड करायचं आहे। तर मी इथून ना सर्व फोटो बीट नॉस इथून स्पीड करून घेतो, तुम्ही पण घ्या। इथून बघू शकाल की सर्व फोटो आपण बीट नॉस इथून स्पीड केल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा टाईचे हा जो आपला पहिला बोर्ड असेल त्यावरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 2 नंबरला त्यावरती क्लिक करून कंबोमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल पॉपिंग कॅन्डीचा इथून स्लाइड करायचा आहे। त्याच्या पुढच्या पुढं आपल्या सिम्पली कंबोमधला डिस्टो राईटचा जो वेड असेल इथून स्लाइड करायचा आहे सिम्पली अशा प्रकारे। आणि सिम्पली त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्या कंबोमधला डायनामिक सेक 2चा जो इफेक्ट असेल इथून स्लाइड करायचं। हे जे 3 इफेक्ट असतील ना रिपीट करत आपल्या सिम्पली हे जे फर्स्ट फोटो आहे ना त्याच्या मागं आणून ठेवायचं, म्हणजे 6 सेकंदाच्या मागचा फोटो, ठीक आहे। तर हे 3 इफेक्ट मी रिपीट करत ॲड केल्यानंतर सिम्पली हा जो आपला 6 सेकंदाचा तिथला फोटो असेल त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला रेक्टेंगल आउटचा इथून एक स्लाइड करायचा आहे। जे पण 6 सेकंदाचे इथले फोटो आहे ते सर्व म्हणजे, आणि 8 सेकंदाच्या मागचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आउटमधला ब्लॅक होलचा इथून एक स्लाइड करायचा। त्याच्यानंतर 8 सेकंदाच्या तिथल्या फोटोला सिम्पली इनमधला पेंडिंगचा जो व्हिडिओ असेल इथून स्लाइड करायचा आहे। त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना इनमधलाच ड्रॉप डाऊनचं इथून एक स्लाइड करून द्यायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्याला इनमधलाच इनचा इथून इफेक्ट स्लाइड करायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या पुढे सिम्पली आपल्या इनमधलाच डायनामिक कॉम्प्रेसाइड हा जो व्हिडिओ असेल इथून स्लाइड करायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला क्लिक स्लाइड हा जो व्हिडिओ असेल इथून स्लाइड करायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला पेंडिंगचा जो व्हिडिओ असेल इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच रेक्टेंगल आउटचा इथून एक स्लाइड करायचा आहे। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली ना इनमधला व्हायब्रेटिंग पॅनल जो व्हिडिओ असेल इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला उशचा जो व्हिडिओ असेल इथून स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर पहिल्यांदा यायचं आहे। पहिल्यांदा आल्यानंतर खाली इफेक्ट्स ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करा। पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू, तुम्हाला सिम्पली रेट्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल तो इथून स्लाइड करायचा आहे। तर सिम्पली रेट्रोमध्ये या अशा प्रकारे यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल फ्लॅशिंगचा इथून स्लाइड करायचा आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्यापेक्षा लेंथ सिम्पली हा जो आपला फर्स्ट फोटो आहे त्या फोटोपासून सिम्पली हा जो आपला आहे ना 6 सेकंदाच्या मागचा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायची। त्याच्यानंतर सिम्पली पुन्हा तिथेच यायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू, तुम्हाला सिम्पली इनड्रो अँड आउटड्रोमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा इथून स्लाइड करायचा आहे। यामध्ये असेल इथून स्लाइड करा अशा प्रकारे आणि स्लाइड केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करा। ह्याच्यापेक्षा लेंथ असेल पहिल्या फोटोपासून सिम्पली हा जो आपला आहे ना 6 सेकंदाच्या मागचा फोटो तिथपर्यंत आणून ठेवायची। त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं, स्पीड दाखवून इंटेन्सिटी संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या सिम्पली हा जो 8 सेकंद आहे तिथला फोटो आहे तिथे यायचं आणि व्हिडिओ वरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं। यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सेकचा इथून स्लाइड करा। तर सिम्पली आपण अशा वेळेस स्लाइड करूया आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे।
आणि ह्याच्यापेक्षा लेंथ 8 सेकंद तिथल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबरच्या 9वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या पुन्हा तिथेच यायचं आहे. हा जो आपला 8 सेकंद आहे तिथला फोटो आहे तिथे, आणि इफेक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली पॅरेटच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल. ब्लॅक फ्लॅश 2चा इथून स्लाईड करायचा आहे. तर इथं आपण स्लाईड करूया आणि सिम्पली अशा प्रकारे आणि बरोबरच्या 9वरती क्लिक करा. ह्याच्या इफेक्टची लेंथ 8 सेकंदापासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली आपल्या हा जो आपला आहे ना सिम्पली 9 सेकंद आहे तिथला फोटो आहे तिथे यायचे, जे आपण स्पीड केला तिथे, आणि इफेक्टवरती क्लिक करून स्पीडच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. अशा प्रकारे यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा, इथून स्लाईड करायचा आहे. बरोबरच्या 9वरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 9 आणि सिम्पली हा जो आपला 10 सेकंद आहे तिथले जे दोन्ही फोटो असतील त्या दोन्ही फोटोला ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर सुरू करा. व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार ॲड करून बरोबरच्या 9वरती क्लिक करायचं आहे. आता आपल्या सिम्पली 12 सेकंद तिथे आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू. तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल क्रॉस स्प्लिट्सचा, इथून स्लाईड करायचा आहे आणि बरोबरच्या 9वरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 12 सेकंदापासून 13 सेकंद तिथला जो दोन्ही फोटो आहेत ते दोन्ही फोटोला ठेवायचे. आणि स्पीड असेल ॲडजस्टवरती क्लिक करून संपूर्ण बरोबरच्या 9वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 15 सेकंद तिथला फोटो आहे तिथे यायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू. तुम्हाला सिम्पली स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये पुन्हा यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल टिल्ट फ्लिपचा, इथून स्लाईड करायचा आणि बरोबरच्या 9वरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हे जे आपलं आहे ना 15 आणि 16 सेकंद तिथले जे दोन्ही फोटो असतील त्या दोन्ही फोटोला ठेवायचे आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड संपूर्ण बरोबरच्या 9वरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर इथून आपला जो हा व्हिडिओ असेल इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.